नमस्कार, मी संघर्ष आणि आपण झकास मराठी पाहतात. झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करतो. आज आमच्यासोबत चर्चा करण्याकरिता आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम साहेब आहेत. नुकताच अर्थसंकल्प अधिवेशन पार पडला. ह्या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्राला आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राला काय फायदा झाला आपण आणि सर्व विषयांवर आपण यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आमच्यासोबत आज झकास मराठीवर विशेष पाहुणे संजय पुराम साहेब आहेत. साहेब, स्वागत आहे झकास मराठीवर. नमस्कार. जसं मी म्हटलं की अर्थसंकल्प अधिवेशन नुकताच पार पडला. काय मिळालं महाराष्ट्राला ह्या अर्थसंकल्पातून? आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राला काय मिळालं? खरं म्हणजे जे गेल्या अनेक वर्षापासून होऊ शकले नाही ते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांना दिलासा देणारा, शेतकऱ्यांना दिलासा देणारा, शिकणारे जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत त्यांना दिलासा देणारा आणि छोटे जे उद्योग आहेत त्याच्यापासून जे बेरोजगारी वाढत होती त्याला थांबवण्यासाठी म्हणून एक या राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून समस्त महाराष्ट्राला दिलासा देणारा असा हा अर्थसंकल्पीय बजेट यावर्षी सादर करण्यात आला. बरं, शेतकऱ्यांची आस होते की यावर्षी ह्या बजेटमध्ये कर्जमुक्तीची घोषणा होईल, मात्र अद्याप कर्जमुक्तीची घोषणा झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकंदरीत निराशाजनक वातावरण आहे असं म्हणता येणार नाही, कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्र आर्थिक संकटात सापडला असताना सुद्धा आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रति हेक्टरी 20,000 धानाला बोनस जो आमच्या गोंदिया, भंडारा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी जो भाताचा शेत करणारा जो भाग आहे त्याला दिलासा देणारा हा विषय होता. आज शेतकरी वर्ग कुठेतरी आपल्या या सरकारपासून नाखुश नाही आहे आणि त्याच्यामुळे कर्जमाफीचा जो विषय आहे भविष्यात आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ते बघतील. बरं, आपण शेतकऱ्यांचा विषय काढला. रब्बी हंगाम सध्या सुरू आहे आणि शेतकरी आज शेतामध्ये संकटात पडलाय, कारण विद्युत वेळेवर त्यांना मिळत नाही. 8 तास किमान 12 तास तरी त्यांना विद्युत मिळायला पाहिजे होती. मात्र आता विद्युत खंडणी एवढी सुरू आहे की किमान दिवसाला 2 ते 3 तास त्यांना विद्युत मिळते. त्यामुळे कुठेतरी शेतकरी संकटात सापडले. तसं हे खरं आहे, हे नाकारून चालणार नाही. आज आमगाव तालुक्याचं 50 केवीचा फीडर जळाल्यामुळे, तो निकामी झाल्यामुळे आज संपूर्ण सालेकसा, आमगाव देवरी येथील जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यावर ऑलरेडी संकट ओढवलेलं आहे. मी या संदर्भात तातडीनं बैठक घेऊन तात्काळ 50 केवीचा फीडर म्हणजे त्या ठिकाणी लावण्यात यावा अशा प्रकारची बैठक माझी झालेली आहे. 4 बैठक घेतलेल्या आहे मी आणि त्या अनुषंगाने त्यांनी सध्या 25 केवीचा त्यांनी त्या ठिकाणी लावलेला आहे. लवकरच आपण 50 केवीचा पण लावतो आहोत. मला माहीत आहे माझ्या शेतकरी संकटात सापडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आज रब्बी पिकांवर फार मोठं संकट आलेलं आहे. म्हणजे धानावर संकट आलेलं आहे, शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे. तरीसुद्धा आज याच अनुषंगाने आमचे आमदार विनोद अग्रवालजी आणि मी स्वतः शेतकऱ्यांच्या बैठकीला सामील झालो आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलवून आजपासून 12 तास विद्युत पुरवठा शेतकऱ्यांना करावा अशा प्रकारची आपण सूचना केलेल्या आहे. बरं, आपण आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये काम करता. तुमचे घोर विरोधक म्हणून ओळख असलेले ह्या विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सहस्राम कोरट यांनी काँग्रेसला आता सोडचिठ्ठी देत ते शिवसेनामध्ये प्रवेश केला आहे, शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे आणि ते आता तुमचे सहकारी झालेले आहेत. काय तुमची प्रतिक्रिया आहे? सोबत मिळून कशा प्रकारे काम होईल? मी महायुतीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघातून निवडून आलो. अजितदादा पवार राष्ट्रवादी, एकनाथजी शिंदे शिवसेना आणि आम्ही तीनही मिळून आम्ही या निवडणुकीत भाग घेतला आणि महाराष्ट्रामध्ये आज आम्ही सत्तेत आहोत. काँग्रेस सोडून ते शिवसेनेत का गेले तो त्यांचा लुकआउट आहे, परंतु असे येत जात राहतात. काही लोक स्वतःचा काम साध्य करण्यासाठी येतात, साध्य काम झालं की मग ते पुन्हा निघून जातात.
अनेक लोक आहेत सरकार असली की ते पक्षप्रवेश करतात, तर त्याच्यातला हे होऊ शकते, तो त्यांचा लुकआउट आहे, परंतु असं होत राहतं. कारण त्याच्या आधी ते भाजपमध्ये होते, उमेदवारी न मिळाल्यामुळे 2014ला ते अपक्ष लढले, त्यानंतर तिथून पराभव झाल्यानंतर ते काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश घेतला, तिथून आमदार बनले आणि आता काँग्रेसनी उमेदवारी नाकारल्यानंतर आता त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. नेमकं त्यांच्या ह्या शिंदे गटात प्रवेशामुळे कुठेतरी महायुतीला बळ मिळालं असं तुम्हाला वाटतं? नाही, भारतीय जनता पक्ष आमगाव विधानसभेमध्ये खूप मजबूत आहे. इथे आज कोणाची गरज नाही आहे. 2024मध्ये जनतेने प्रचंड बहुमताने या ठिकाणी मला विजयी केलेला आहे. जवळपास 33,000चा लीडने, 33,000च्या फरकाने आपण निवडून आलेलो आहोत. आज सरकार आहे, सत्ता आहे म्हणून लोक येतील जातील, आयाराम गयाराम हे होत राहील, पण खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये आता अधिकच्या नेतृत्वाची गरज नाही आहे. मी सक्षम आहे. निवडणूक आधी त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर कुठेतरी त्यांनी तुम्हाला मदत केली अशा सुद्धा विधानसभा क्षेत्रामध्ये चर्चा आहेत. नाही, अशा प्रकारचा मला तर आढळलेलं नाही आहे. मी माझं काम करत होतो, मी माझ्या पक्षाचं काम करत होतो. मला तर या निवडणुकीमध्ये मदतचा विषयच नव्हता, कारण मी महायुतीचा उमेदवार होतो. त्यावेळेस ते आमच्यासोबत नव्हतेच आणि त्याच्यामुळे त्यांच्या मदतीचा विषयच नाही आहे. बरं, आपण आपल्या दुसऱ्या टर्मला तुम्ही आता सध्या आमदार आहात आणि तुमच्या ह्या आमदारकीला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. कसे राहिले 100 दिवस? 100 दिवसाचा काय अनुभव आहे? खरं म्हणजे 2014 ते 19च्या दरम्यान या मतदारसंघाचा आमदार होता आला. 19 ते 24 खंड पडला. या 19 ते 24च्या दरम्यान मतदारसंघामध्ये पाहिजे त्या प्रमाणात काम झाले नाही आणि म्हणून जसं मी निवडून आल्याबरोबर जनतेचे, सर्वसामान्य लोकांचे आशा पल्लवित झाल्या आणि जेव्हापासून मी निवडून आलो सतत जनता माझ्या संपर्कात, साहेब हे काम नाही झाले, साहेब ते काम नाही झाले, साहेब हे करा, साहेब ते करा, पूल करा, मध्यम प्रकल्प करा, डॅम करा, सिंचनाची सोय करा. याच घराण्यामध्ये मी गेल्या 4 महिन्यापासून इथे आहे. मतदारसंघात पूर्ण दौरे केल्यानंतर ह्याच अधिवेशनामध्ये आपण साले कसा असेल, देवरी असेल, येथील शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात भविष्यात कुठल्याच प्रकारची गैरसोय होऊ नये, सिंचनाचा समस्या जाऊ नये, याच्यासाठी आपण 2-3 मध्यम प्रकल्प आपण हाती घेतलं. लक्षवेधीसुद्धा या वेळेस म्हणजे विधानसभेमध्ये ठेवण्यात आली होती. उदाहरणार्थ सालेकसा तालुक्यातील कुवाढास, कासीनाला, मानागड आणि देवरी तालुक्यामध्ये एक नवीन आपण प्रयोग करतो आहे, तावागड मध्यम प्रकल्प. फॉरेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात जर फॉरेस्ट असेल तर त्याला कसं काही करता येईल, विशेष बाब म्हणून कसं काही देता येईल. आणि 50 वर्षापूर्वी जे छोटे जे तलाव निर्माण करण्यात आलेले होते आपल्या मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्येच, तर त्याचा पुनर्नियोजन म्हणजे त्यांना जिवंत करणे त्या तलावांना, अशा प्रकारचा सुद्धा आपण काम हाती घेतलेलं आहे. बरं, टार्गेटवर कोणती कामं आहेत संजयपूर आमचे आता? टार्गेटवर तर जे मागच्या काळामध्ये जे रोड रस्ते थांबले होते, जे पूल थांबले होते, काही गावांना जाण्यासाठी रस्ते नव्हते, ते आपण हातात म्हणजे घेतलेलं आहे. आणि माझा शेतकरी सुखी, संपन्न आणि समृद्ध झाला पाहिजे, त्याच्यासाठी म्हणून 3 मध्यम प्रकल्प आपण आपल्या हाती घेतलेले आहे. बेवरटोल्याच्या कॅनल, काशीनाला आणि मानागड, अशा प्रकारचा आपण मध्यम प्रकल्प आणि छोटे तलाव. मी माझ्या गावातला गेडाम तलाव, मी ज्या गावात राहतो पुराड्यात, त्या गेडाम तलाव देखील घेतलेला आहे. वाघ नदीच्या, जे वाघ नदी आहे, ते वाघ नदी जी इथे वाहतो आहे, ते आपण सालईचा प्रकल्प, सालईचा डॅम असेल, मध्यम प्रकल्प, नकट्या तलाव असेल, गेडाम तलाव असेल, याच्यामध्ये उपसा सिंचनाच्या माध्यमातून, लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून तिथे पाणी सोडून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी द्यायचं असं आपण ठरवतो आहे. बरं, कचारगड म्हणून एक धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ हे आपल्या आमगाव विधानसभा क्षेत्राला लाभलं आहे आणि दरवर्षी लाखो करोडो दर्शक त्या ठिकाणी भेट देतात. आपण नेहमी कचारगडला दर्जा मिळावाकरिता आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण बोलत असता. नेमकं कचारगडच्या दर्जा कशा प्रकारे प्राप्त होईल, आता कुठपर्यंत प्रोसेस गेली आहे?
कचारगडच्या अ दर्जासाठी आता काही विषय राहिलेला नाही. लवकरच कचारगडला अ दर्जा प्राप्त होईल आणि केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल. माननीय या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती देखील केली की येणाऱ्या काळात 100 कोटीचं त्या ठिकाणी निधी लागणार आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आपण तेथील जे आदिवासी जो गोंडियन समाज तिथे मोठ्या प्रमाणात येतो त्यांची गैरसोय होऊ नये याची आपण काळजी घेणार आहोत आणि तशा प्रकारचा नियोजन देखील झालेला आहे. बरं, आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये प्रामुख्याचा मुद्दा म्हणजे आमगाव नगर परिषदेचा शहराच्या, आणि ह्यावर्षी नगर परिषदेच्या निवडणुका लागतील अशा आमगाव वासियांचे असे स्वप्न आहेत, इच्छा आहेत. नेमकं आमगाव नगर परिषदेचा प्रश्न कुठपर्यंत पोहोचला आहे, काय प्रश्न? आपल्याला आठवत असेल की 6 महिन्याच्या पूर्वी राज्य सरकारने तीरथ येटरे विरुद्ध राज्य सरकार अशा प्रकारचा केस सुरू होता. आपल्या राज्य सरकारने केस विड्रॉल देखील केलेला आहे आणि त्याच्यामुळे हे केस विड्रॉल झाल्यामुळे शासनाचा जो नियम आहे, जी नियमावली आहे, त्या नियमावलीच्या अनुषंगाने आमगावला नगरपंचायत नगर परिषद अशा प्रकारचा जो संघर्ष सुरू आहे, लवकरच आपल्याला आमगावचा निवडणुकीचा रस्ता मोकळा झालेला आपल्याला दिसेल. निवडणुका होतील आता 100%. बरं, खूप खूप धन्यवाद साहेब आमच्यासोबत जुळण्याकरिता माहिती दिल्याबद्दल. तर होते आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम साहेब. खरं तर आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना कशा प्रकारे न्याय देता येईल, वेळेवर विद्युत, वेळेवर विविध उपसा सिंचनाच्या माध्यमातून, लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून त्यांच्या शेतापर्यंत कशा प्रकारे पाणी पोहोचवता येईल याकरिता हे कशा प्रकारे काम करत आहेत यावर यांनी बोलले. आणि आमगाव नगर परिषदेच्या केस असो किंवा कचारगडचा अ दर्जा कशा प्रकारे भेटवता येईल याकरिता सुद्धा साहेबांनी चर्चा केली. आपण झकास मराठी पाहत आहात. आजची व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.